नमस्कार मित्रांनो. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, कोणीतरी खरंच सांगितलं आहे, शांत समुद्र कधी उत्तम खलाशी तयार करू शकत नाही. समुद्र उधाणलेला असेल, लाटांवर लाटा कोसळत असेल, वारं वादळ सुटलेलं असेल, या सगळ्या संकटांची झुंजत ज्यावेळी तुम्ही पलीकडच्या किनाऱ्यावर पोचाल तेव्हा तुम्ही सर्वोत्तम मानले जाणार. मित्रांनो, या घटनेमध्ये एक गाव होतं छोटंसं. त्या गावाच्या बाहेर एक टेकडी होती. त्या टेकडीवर आतापर्यंत कोणीच गेलं नव्हतं. कोणी तिकडे फिरकत पण नव्हतं. लोकांच्या डोक्यात पक्क बसलं होतं, त्या टेकडीवर कोणी जात नाही. आतापर्यंत कोणी गेलं नाही आणि जो गेला तो परत दिसला नाही. त्या गावातील काही मुलं एकत्र आली आणि ठरवलं की काहीतरी नवीन करूया. स्पर्धा ठेवूया की गावाबाहेरच्या टेकडीवर सर्वात आधी कोण पोहोचेल. मोठं बक्षीस ठेवू. हा क्रांतिकारी निर्णय होता त्यांचा. मग त्यांनी गावात पूर्ण वार्ता पसरवली की गावाबाहेरच्या टेकडीवर स्पर्धा ठेवण्यात आली आहे. मग गावातील लोकांनी याचा विरोध केला की आतापर्यंत कोणी तिकडे गेलं नाही आणि जो गेला तो परत आला नाही. पण त्या मुलांनी कोणाचं ऐकलं नाही. मग स्पर्धेचा दिवस आला. गावातील 8 जणांनी टेकडीवर चढण्याच्या स्पर्धेमध्ये भाग घेतला. गावातील लोक टेकडीच्या पायथ्याशी जमली. म्हणू लागली की कशासाठी धाडस करताय? दुसरं काही काम नाही का? जगात कर्तृत्व दाखवण्यासाठी दुसरं काही काम नाही का? टेकडीवर गेलंच पाहिजे का? तेथे काय सोन्याची खाण आहे का? कोणी सांगितलं हे तुम्हाला? नका जाऊ, आमचं ऐका. हे ऐकून त्या स्पर्धेतील 8 जणांमधली 2 जण बाजूला झाली आणि म्हणू लागले की हे लोक खोटं सांगणार नाही. अनुभव असल्याशिवाय ते बोलणार नाही. मग 6 जणांवर स्पर्धा सुरू झाली. स्पर्धा सुरू करण्यासाठी ते गेट सेट गो म्हणतात तेथे काही लोक जमली आणि या 6 जणांना सांगू लागली की नीट विचार करा. उगाच काही कारण नाही, काही गरज नाही. नाही पोचला तर तुम्हाला कोणी फासावर चढवणार नाही. पण ही 6 जण हट्टाला पेटली होती. होऊन जाऊ द्या जे व्हायचं आहे. शर्यत सुरू झाली आणि त्यांनी टेकडीवर चढायला सुरुवात केली. बघता बघता पोरं पुढे पुढे गेली. खालून आरोळ्या येत होत्या. अरे नका जाऊ, ऐका आमचं, कशाला वेडं धाडस करत आहात? या माघारी, कोणी सांगितलं हे तुम्हाला? पण पोरं ऐकायला तयार नव्हती. पोरं सरसर वर चढली आणि तेवढ्यात एक जण ठेच काढला आणि धाडदेशी खाली पडला. दुसरा त्याला उचलायला धावला. काय झालं? अरे असं कधी होत नाही रे. एवढे गड किल्ले चढलो पण असा खाली पडलो नाही. कोणीतरी मागून खेचल्यासारखं मला वाटलं. मी जातो लेका. दुसरा म्हटला, तू जातोय तर मी थांबून काय करू? तुला सोडायला मी पण येतो. दोघं खाली आली. आता राहिली 4 जण. स्पर्धा परत सुरू झाली. खालून लोक परत म्हणू लागली, अरे आता बस झालं, पोचला ना अर्ध्यापर्यंत. या आता खाली. आहे त्यात समाधान माणसाने मानावं. उगाच धाडस करू नये. अतिरेक वाईट असतो, उगाच काही करू नये. या खाली. पण ती 4ही पुढे जात राहिली. तेवढ्यात एक जण दमछाकून खाली बसला. काय झालं रे? अरे गड्या, आज काहीतरी वेगळंच वाटतंय. जमायचं नाही. हिमालय अजून एवढा आहे. जातो मी. मग दुसरा म्हटला, मी पण येतो. दोघं खाली आली आणि शर्यतीमध्ये आता फक्त 2च जण उरली. दोन्ही चालत जात होती. त्यातला एक जण तर तरातरा पुढे निघाला. मग त्याच्यात आणि मागच्यामध्ये खूप अंतर राहिलं. 2 नंबरचा मागे बघतो तर त्याच्या मागे कोणीच नव्हतं. तो म्हटला, हा पुढचा जाईल वर आणि माझं मागे काही झालं तर धरायला पण कोणी नाही. मग त्याने सरळ यू टर्न मारला आणि थेट पायथ्याशी पोचला. मग तो एकटाच चालत राहिला. खालून आरोळ्या ठोकतायत, सर्व सांगतायत, बोलवतायत, त्याचं लक्ष नाही. ऐकायला तयार नाही. सातत्याने चिकाटीने एक एक पाऊल उचलत राहिला आणि अखेर त्या टेकडीवर पोचला. आणि तो पोचल्यावर खालच्या लोकांनी जयघोष करायला सुरुवात केली. जय जयकार झाला. जिंकला जिंकला जिंकला. बस, माणसं अर्ध्यापर्यंत पळत गेली. तो खाली उतरत होता. माणसाने त्याला उचलून घेतलं. मिरवणूक काढायची. मिरवणूक वाजत गाजत चालू झाली. मग गावातील काही लोकांनी त्याला बाजूला नेलं आणि विचारलं की तुला हे जमलंच कसं? आतापर्यंत कोणी केलं नव्हतं. आतापर्यंत कोणाला शक्यच झालं नाही. कोणीच त्या टेकडीवर आतापर्यंत गेलं नव्हतं. तुला जमलंच कसं? हे यश मिळवलंच कसं? पण तो काही बोलेच ना. त्याला गदागदा हलवलं. अरे सांग ना, कसं जमलं? दुसरा एक म्हातारा म्हटला, त्याला कशाला विचारताय? अरे तो बहिरा आहे. म्हणून मित्रांनो, तुम्हाला कामात यशस्वी व्हायचं असेल तर बहिरे व्हा. सकारात्मक माणसं किती आणि नकारात्मक माणसं किती हे ओळखायला शिका. माणसं नेहमी अवतीभोवती असतात. यशस्वी कोण होतं? ज्याच्या अवतीभोवती वातावरण सकारात्मक असतं. जे चीरअप करतात, चल पुढे चल पुढे. या जगात पराभूत करणारं कोणीच नाही. या जगात फक्त तुम्ही स्वतःला पराभूत करू शकतात आणि तुम्हाला ह्या जगात कोणी जिंकवू शकत नाही. फक्त तुम्ही स्वतःला जिंकवू शकतात. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.